आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषेतील महिला पुरुष ढोल ताशांचा गजर, तिरंगा आणि उत्साही वातावरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली। कोळी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाच्या पारंपरिक जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे। या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित मासेमारीसाठी साकडे घालण्याची परंपरा आहे। त्यानुसार मिरवणुकीनंतर दुर्गाडी गणेश घाट परिसरात समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला। यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, महापौर हर्षली थविल, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक सुनील वायले, प्रभुनाथ भोईर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आगरी कोळी समाजाच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी या उत्सवाचे आयोजन सण आहे जो पूर्ण आगरी कोळी समाज आहे महाराष्ट्र राज्यातला, देशात सगळीकडे जो राहतो तो आजचा दिवस त्याचा महत्वाचा असतो की आजच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून उद्यापासून ते आपल्या होड्या याच्यामध्ये सोडत असतात। आणि मग असा सण असताना देवावरती एक भरोसा असतो की माझ्या दैवाला नारळ अर्पण केल्यानंतर तो शांत होणार आणि आयुष्यभर माझं रक्षण करणार ही त्याची एक भावना असते। त्यामुळे फार पवित्र दिवस असतो आमच्यासाठी, सर्व समाजासाठी। त्याच्यामध्ये इतर समाज जे पण असतात, जे पण मच्छी खातात ते सर्व समाज, ते पण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात। तर या सर्वांसाठी तो आनंद करतात, सर्वांना शुभेच्छा देतो। आणि यापुढे हा जो उत्सव हा जो आपण आगरी कोळ्यांचा म्हणतो तो न राहता पूर्ण देशाचा उत्सव होते आणि या उत्सव याच्यामध्ये पार पडतात हे सर्व घटना व्यवस्थित पार पडतात। सागराने आमच्या लोकांना आनंद देऊ दे, चांगलं हे देऊ, एवढीच प्रार्थना करतो।